What did happen to the last 10? सो गुड मॉर्निंग. वेळ तर भरपूर झाला आहे, बट सी काल आपण काय केलेलं, इथं आपण साहित्य सगळं ठेवलेलं. आता हे सगळं रिलोड करतोय आपण. चार 50 झालेत. ओके, लेट्स रिलोड दिस फर्स्ट. आणि Today, without you, I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure. But one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. पाऊस 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 नको. पावसा एवढ्या लवकर नको. राईड चालवून परफेक्ट 1 तास झालाय आणि पहिला ब्रेक घेण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे, कारण की पाऊस चालू झालेला आहे. मस्त सनराईज व्हायला लागलाय आणि 1 तासामध्ये आपण 52 मिनिट रायडिंग केलेलं आहे आणि त्या 52 मिनिटामध्ये 17.5च्या स्पीडनं 16.5 किलोमीटर आपलं कोल्हापूरपासून कव्हर झालेलं आहे. आता बघू. परत आलेला आहे पाऊस. After resting up exact 1 hour, 1 तास वाया घालवल्यानंतर जर्नी जी आहे ती परत चालू केलेली आहे आणि जवळजवळ सकाळपासून 2.5 तासामध्ये जस्ट 23-24 किलोमीटरची राईड पूर्ण झालेली आहे. होपफुली आता हा पाऊस तर थांबलाय, पण हे सगळं घाण करून गेलाय. तो पण प्रॉब्लेम आहे परत.
बाकीचा काय विचार केला नाही, असा विषय झाला. म्हटलं मी फक्त बॅकअपसाठी जो अँड्रॉइड फोन घेऊन आलो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, सकाळी येत असताना आपला मोबाईल पडला, बॅकअपचा मोबाईल आहे आणि डिस्प्ले फुटला आहे पण आणि खराब पण झाला आहे. आपला भाऊ प्रतीक यानं रात्री किती वाजले टाईम दाखव टाईम, सो रात्रीचे 11:44 झालेत आणि मी यांना बिचारांना उठवले रात्रीचं आणि रिपेअरसाठी आणले. चला, मोबाईल खतरनाक तयार झालेला आहे आपला, पूर्ण नव्यासारखा. आणि सोबत आपण ही एक गोष्ट घेतलेली आहे ज्याची गरज आहे आपल्याला. इथं प्रत्येकच्या या ऑफिसमध्ये हे सगळं जे मटेरियल आहे माझं, हे आम्ही इथंच ठेवून जे सायकल त्यांच्या इथं पार्किंगमध्ये पार्क करून, हायवेच्या बाजूलाच आहे ना, सो आम्ही इथून प्रत्येकच्या घरी जातोय. आणि स्वागत आहे तुमचं साताऱ्यामध्ये.